राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन तर्फे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष संतोष महात्मे यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवित आहे। दरवर्षी राज्यस्तरीय स्त्री शक्ती पुरस्काराचे आयोजन करण्यात येत असते। राजमातांच्या जयंतीला स्त्री शक्ती पुरस्काराची घोषणा करण्यात येत असते, परंतु यावर्षी कोरोनाचे संकट पाहता फक्त सोशल डिस्टन्सिंग मध्ये पूजनाचा कार्यक्रम पार पडला। राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या वतीनं आज 31 मे अहिल्यादेवींच्या जयंतीच्या औचित्याने आम्ही दरवर्षी राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या वतीनं 31 मेच्या दिवशी कर्तृत्ववान स्त्रियांचा जो काही स्त्री शक्ती पुरस्कार देतो, तो पुरस्कार देत असताना त्याच्या आधी आम्ही 31 मेला तो पुरस्कार जाहीर करतो। परंतु आजच्या कोरोनाच्या परिस्थितीवर ह्या सर्व गोष्टींमध्ये करणं हे योग्य नाही आणि हे करत असताना सर्वात प्रथम मी ह्या ठिकाणी हे म्हणेन की जे आम्ही स्त्री शक्तीचा कार्यक्रम आणि उपक्रम सुरू केलेला आहे, ह्या उपक्रमामध्ये अप्रत्यक्षात जे आम्हाला नेहमी सहकार्य करते असे आमचे आदरणीय नेते आदरणीय शरद पवारजी साहेब, त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांचं नेहमीच आम्हाला मुलाचं मार्गदर्शन असते। मी त्यांचा नाव उल्लेख असा करेल की अहिल्यादेवींच्या अनेक चळवळीमध्ये त्यांचा प्रामुख्याने सहभाग असतो आणि तीच प्रेरणा घेऊन हा एक राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनचा जो कार्यक्रम आहे, हा धनगर समाजापुरता मर्यादित न ठेवता हा संपूर्ण समाजातल्या कर्तृत्ववान स्त्रियांना आम्ही पुरस्कार देण्याचा काम ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून करतो। यावेळी सचिव माधुरी ढवळे, कोषाध्यक्ष रवींद्र गोगटे, जानराव कोकाटे, डॉक्टर मेघश्याम करडे, सुरेंद्र भिसने, प्रज्वल महात्मे आदी उपस्थित होते। तर 2015 पासून ज्या महिलांना फाउंडेशन तर्फे पुरस्कार दिले त्या फेसबुकवर सायंकाळी 7:30 ला आपली संघर्षमय कथा व्यक्त करणार आहे। याचा शुभारंभ डॉक्टर उज्ज्वल निकम यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी होणार आहे। सुरेंद्र भिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।